माझं गाव माझं शहर. परंडा येथे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रवीण रणबागुल यांच्याकडून सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. भूम-परंडा वाशी मतदारसंघातील सर्व सुजाण नागरिकांना दीपावलीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला भूम-परंडा वाशीची उमेदवारी करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आदरणीय साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, भूम-परंडा वाशी या मतदारसंघाची येणारी चुरशीची निवडणूक त्या ठिकाणी चालू झाली आहे आणि ही निवडणूक तुमच्या जनसामान्यांच्या पाठिंब्याने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही होणारी निवडणूक मी लढतोय. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी इथला जो विस्थापित सुशिक्षित बेरोजगार आहे, या बेरोजगारासाठी इथला जो शेतकरी आहे त्याच्या पाण्याचा जो अपुरा राहिलेला प्रश्न आहे, त्या पाण्यासाठी मी निवडणूक लढतोय. या भूम-परंडा वाशीमध्ये आरोग्य यंत्रणा आहे, या आरोग्य यंत्रणा एक सक्षम आरोग्य यंत्रणा करण्यासाठी ही भूम-परंडा वाशीची निवडणूक मी लढत आहे. एक तिसरा प्रश्न आहे, या भूम-परंडा वाशीमध्ये जो सोयाबीनचा पट्टा आहे, हा सोयाबीनच्या पट्ट्यावर येण आहे, परंतु तुम्ही जर जनतेमध्ये गेलात, जनतेमध्ये गेल्याच्या नंतर पालकमंत्र्याच्या विरुद्धचा जो तुम्ही रोष बघितला तर तो रोष प्रचंड आहे. कुठल्याही माणसाशी संपर्क नसलेला पालकमंत्री म्हणून या पालकमंत्र्याची ख्याती आहे. कुठलाही ग्राउंडवरचा अभ्यास नाही, कुठल्याही गावगाड्यातला अभ्यास नाही, सर्वसामान्य माणसाची नाळ नाही. या मतदारसंघामध्ये आपण जर पालकमंत्र्याचं रेकॉर्ड त्या ठिकाणी काढलं तर मला वाटतं हे मंत्री महोदय पहिले 2.5 वर्ष तर मंत्रीपद न भेटल्यामुळे गायब होते आणि ज्यावेळेस या ठिकाणी गद्दारांचं सरकार आलं त्या सरकारमध्ये यांना मंत्रीपद भेटलं. मंत्रीपद भेटल्यानंतर खूप मोठ्या जबाबदारीने मी सांगतोय, यांचा दौरा फक्त ज्या वेळेस एखादा राष्ट्रीय दिन असेल, झेंडा फडकवण्याचा दिवस असेल, त्या झेंडा फडकण्याच्या दिवशी हेलिकॉप्टरने यायचं आणि हेलिकॉप्टरने या ठिकाणी मतदारसंघामध्ये यायचं, कारखान्यावर जायचं आणि कारखान्यावर डायरेक्ट कात्रज आणि कात्रज टू मुंबई अशा प्रकारचे हवेत उडणारे हे पालकमंत्री होते. त्याच्यामुळे मला त्यांची भीती नाही. सर्वसामान्य जनतेला जनतेशी नाळ असलेला आमदार येणाऱ्या काळामध्ये पाहिजे आणि लोक माझ्या रूपात आमदार बघतायत. सध्या भूम-परंडा वाशीमध्ये व्यवसायाच्या प्रगतीसाठी आपण जी संरचना रचणार आहे ती कोणत्या पद्धती असेल की आपले बहुतांश तरुण गावाला जातात किंवा इतर पुण्या ठिकाणी जातात, त्यांना व्यवसाय मिळत नाही. व्यवसाय उभारण्यासाठी आपल्या भूम-परंडा वाशीसाठी हे बघा, या भूम-परंडा वाशीमध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये एक चांगल्या प्रकारची जमीन आमच्याकडे आहे. एक पाण्याचं जर चांगलं नियोजन केलं तर आहे, या पाण्यावर सुद्धा आम्ही एक चांगल्या प्रकारची शेती त्या ठिकाणी उभा करू शकतो. इथं जर शेतीवरती आधारित दुधाचा व्यवसाय सुद्धा खूप मोठा आमच्याकडे चालतो. हा दुधाचा व्यवसाय उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या हा बंद पडणारा व्यवसाय नाही. परवा दिवशी पालकमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं की इथला जो भूमचा बंद पडलेला दूध संघ आहे तो दूध संघ मी चालू करणार. परंतु या माध्यमातून पालकमंत्र्याला माझा एक प्रश्न आहे की जो दूध संघ ज्या डायरेक्टरने बंद पाडला तेच डायरेक्टर तुमच्या त्या ठिकाणी आजूबाजूला बगल बच्चे त्या ठिकाणी बसलेले होते, तुम्ही प्रथम याची चौकशी करणार का? हा माझा प्रश्न आहे. इथल्या माझ्या विस्थापित बांधवांसाठी शेतीवर आधारित शेती प्रक्रिया उद्योग जर चालू केला, इथं जी बंद पडलेली MIDC आहे, या ज्या जागा अक्वायर केल्या आहेत, ह्या जागा जर इथल्या शेतकरी पुत्राला दिल्या आणि त्यांना छोटी छोटी बँकांनी जर मदत केली आणि छोटे छोटे उद्योग जर प्रत्येक गावात 10 मुलं जरी त्या ठिकाणी उद्योजक झाले तर माझा जो विस्थापित होणारा जो इथला सुशिक्षित बेरोजगार वर्ग आहे त्यांच्या हाताला नक्कीच या मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये काम मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये खूप मोठं भांडवल लावायची गरज नाही. एक 5-5, 10-10 लाखाची जर चांगल्या शासकीय बँकाकडनं या कर्जारूपी जर यांना आपण अर्थपुरवठा केला तर हे 100% प्रत्येक गावातले 10-10 उद्योजक तयार होण्यासाठी परिस्थिती आपल्या भूम-परंडा वाशीमध्ये आणि त्याच्या माध्यमातून मी इथले उद्योजक घडवू शकतो. पुढचा प्रश्न, वाशी हा अतिशय मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो, तर शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्यासाठी आपण कोणते पाऊल उचलता? हे बघा, एक अद्ययावत शिक्षण आणण्याचा माझा या ठिकाणी मानस आहे. भूम-परंडा वाशीमधून बरेचसे विद्यार्थी आहेत, परंतु ते विद्यार्थी आपल्या इकडे शिक्षणाच्या सुविधा अपुऱ्या असल्यामुळं हे मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी शिक्षणासाठी जातात.
परंतु एक चांगल्या प्रकारचं डॉक्टरिंग असेल, डॉक्टरचं असेल, इंजिनिअरिंग असेल, तुमचं नर्सिंग कॉलेज असेल, या ठिकाणी एक मोठं असं शिक्षण संस्कुल भूमपरांडा वाशीच्या मध्यभागी ठिकाणी बनवण्याचा माझा मुख्य मानस असणार आहे की जेणेकरून इथल्या विद्यार्थ्याला इथं शिक्षण भेटेल. त्यासाठी आपण काय कराल? आरोग्य सेवामध्ये सध्या अनेक बिघाडी गल्लेल्या असतात, परंतु याच्यावर आपण ठोस कोणते पाऊल उचलणार? हे बघा, या इथली जी आरोग्य व्यवस्था आहे, हे पालकमंत्री, आरोग्यमंत्री असताना सुद्धा यांना इथं ते करायला जमलं नाही. का जमलं नाही, कशामुळे जमलं नाही, हे जनतेला सगळ्या माहिती आहे. इथं मोठे मोठे उपजिल्हा रुग्णालयाच्या फक्त कागदावरच्या निधी आल्या. काही ठिकाणी जुने रुग्णालय या ठिकाणी त्यांनी नवीन केले, परंतु त्या ठिकाणचा स्टाफ सुद्धा आमच्या आरोग्यमंत्र्याला या ठिकाणी आणता आला नाही. तिथली गोरगरीब जनता आणखी सुद्धा आहे. मला परवाचाच एक पेशंटचा अनुभव सांगतो तुम्हाला. इथून भूमवरून पेशंट धाराशिवला त्या ठिकाणी ट्रान्सफर केलं आणि धाराशिव मध्ये सुद्धा उपचार होत नसल्यामुळे सोलापूरला त्या ठिकाणी जावं लागलं. ही एक आपल्याकडे शोकांतिका आहे. आपल्याकडे यंत्रणा आहे, तुमच्याकडे हॉस्पिटल खूप मोठे झाले आहेत, परंतु याच्यामध्ये जी लागणारी सक्षम यंत्रणा आहे, इथले जे कर्मचारी आहेत, एवढे जरी कर्मचारी या ठिकाणी आले तर एक चांगल्या प्रकारची आरोग्य व्यवस्था आपण या ठिकाणी त्यांना देऊ शकतो. आणि मी 100% जर मला जनतेने आमदार केलं तर इथल्या कर्मचाऱ्यांसाठी वाटेल ते करून मी तो पूर्ण करेल. एक चांगला प्रक्रिया करणारा उद्योग जर केला तर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सोयाबीन त्या ठिकाणी खरेदी करता येतं. त्यांना न्याय देण्यासाठी मी भूमपरांडा वाशीची निवडणूक लढतोय. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भूमपरांडा वाशीची जनता, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, इथल्या गावगाड्यातील सर्वसामान्य माणसाची नाळ असणारा मी मुलगा आहे. म्हणून मला सर्वजण येणाऱ्या 20 तारखेला गॅस सिलेंडर ह्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा मताने विजय करताल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.